हॅलो नमस्ते फ्रेंड्स. आज आपण ना कढी करणार आहोत. हे पहा दही. हे दही घेतलेले मी, अर्धा लिटर दही आहे हे माझ्याकडे. आता आपण ह्याची कढी करूया. हे पहा, आता आपण हे अर्धा लिटर दही घेतले. आता आपण ह्यामध्ये पाणी घालूया आणि हे चांगलं मिक्स करू. हे पाणी घातलं, अर्धा लिटर परत पाणी घातलं ह्यामध्ये. आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊ. आपण असं त्या रवीने मिक्स करूया हे चांगलं, म्हणजे भुकळ्या फुटतील ह्याच्या. हे पहा, आता हे चांगलं सगळं आता मिक्स झालं आहे. आता ह्यामध्ये आपण मीठ टाकू आणि बेसन पीठ टाकू. एक चमचा आणि 2 चमचे बेसन पीठ टाकू ह्यात आपण. मीठ टाकूया चवीनुसार मीठ. तर पुन्हा हे आपण चांगलं असं मिक्स करून घेऊ रवीने. आता आपण ह्याला फोडणी देऊन घेऊ. हे पाच आपण इथं पातेलं गरम करायला ठेवलंय. आता आपण फोडणी देऊ त्याला. तेल टाकूया आधी. मी ते 2 पळ्या तेल टाकते. मोहरी टाकूया आपण. मोहरी तडतडली ना की आपण जिरी टाकूया. थोडंसं हळद टाकू. गॅस बारीक करू. आता थोडं हिंग टाकूया. आता आपण हे मिरची आहेत ना अशीच असं पण खुडून टाकायची. आपलं जेवढं तिखट पाहिजे ना कढी तेवढं आपण ही अशी मिरची, हिरवी मिरची अशी बारीक करून टाकायची. ते अशी हाताने तोडायची, टाकायची. म्हणजे आपण तिखट नको असेल तर आपण ते काढून पण शकतो ना खाताना. आपण गॅस बारीक करायचा आणि ते फोडणी जळते. आपण असे बारीक तुकडे करून टाकू मिरचीचे. लसूण असं खिसून टाकायचं. खिसून टाकू बारक्या चाळणीतनं. भरपूर लसूण टाकायचं म्हणजे चांगला स्वाद येतो. गॅस बंद झाला तर गॅस लावते परत. तेल
हे पहा आपण ह्यात कढीपत्ता पण टाकूया, कोथिंबीर कढीपत्ता ते पण टाकायचं फोडणीला. आता आपण हे चांगलं ढवळून घेऊया. त्यामध्ये आपण बेसन पीठ टाकले, मीठ टाकलेले. जेवढी पातळ पाहिजे तेवढी पातळ करायची तुम्हाला तरी. आता आपण हे ओतू ह्यामध्ये. हे पहा आता आपण ह्यामध्ये 1 चमचा तूप टाकणार आहे. तुपाने स्वाद चांगला येतो कढी. हे बघा कशी घट्ट झाली कढी. हे पाहता आपण 1 चमचा ह्यामध्ये तूप टाकूया. आणि थोडासा गुळाचा बारीक खडा टाकून. कढी उकळून द्यायची नाही, उकळली की फुटती, त्यामुळे फक्त मोहरून द्यायची असते कढी. हे पहा थोडे बुडबुडे आले की आपण बंद करणार गॅस. हे पहा आपण आता ह्यामध्ये थोडासा गूळ पण टाकणार आहे आणि अशी झाकून ठेवायची बारीक गॅसवरती. हे पहा आता आपली कढी ना उकळण्याच्या बेटवर आली, मोहरली आहे. आता आपली कढी झाली. उकळून द्यायची नाही, उकळली की ती फुटती ना, त्यामुळं थोडंसं उकळण्यासारखं दिसलं की बंद करायचं गॅस. त्यात इथे मी गॅस बंद करते. हे पाहता कढी कशी झाली आपली बघा. आता ही कढी तुम्ही चपातीवर किंवा भाकरीवर सुद्धा चुरून खाऊ शकता किंवा भातावर सुद्धा खाऊ शकता.